नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, 15 तारखेला पेपर झाला बरोबर. काही जिल्ह्यांमध्ये पेपर अवघड होता, काही जिल्ह्यांमध्ये पेपर सोपा होता, तर काही ठिकाणी मध्यम होता. बरेचशा विद्यार्थ्यांना असं टेन्शन आले की आता काय होईल. काही काही खूप क्लोज आहे, काहींची टोटल 130 आहे बरोबर ना, काहींना 128 आहे, काहींना 120 असणार आहे, काही मुली आहेत त्यांना 115 आहे, तर काही मुलांना 131 पण आहे. आणि त्यांच्या मनामध्ये आता सध्या एकच चालू आहे की मेरिट किती लागेल बरोबर ना. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की तुम्ही तुमचे 100% दिलेले आहेत, त्याच्यामुळे जास्त बर्डन जास्त लोड घेऊ नका. मला तुमच्याबद्दल खूप म्हणजे चांगली का तुम्ही शेवटपर्यंत लढाई लढली आहे आणि आपण आपले 100% दिले. मग तुम्हाला काही मुलं असे म्हणत असतील का हा पेपर लय सोपा होता, मी असं तर 100 मारला असता 90 मारला असता. तिथली कंडिशन वेगळी असते, सिच्युएशन वेगळी असते. त्याच्यामुळे अशा लोकांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. त्या 90 मिनिटं जो तिथं मध्ये बसतो ना, हे फक्त त्यालाच माहिती आहे का सिले मिस्टेक कशी होतील, ते प्रेशर कसं हँडल करायचं. त्याच्यामुळे अशा लोकांचा विचारही करू नका. मी तुमच्या यशामध्ये पण आहे आणि तुमचं जरी काही तुम्हाला असं काही गरज जरी वाटली तरी आम्ही तुमच्या सोबत राहणार आहे. कारण का माहिती का, तुम्ही खूप कष्टाने इथपर्यंत आलेले, अशा उगासने आलेले बरोबर ना. असे आज उठले, ग्राउंडचा फॉर्म भरला, ग्राउंडला गेले, भरतीचा फॉर्म भरला, ग्राउंडला गेले आणि पेपरला जाऊन बसले आणि उगाची टोटल केली असं नाहीये. हे तुमच्या मेहनतीचे मार्क आहे, एक एक मार्क तुमचा महत्वाचा आहे बरोबर ना. मग त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं, सगळ्या जे लिस्ट आहे ना ती येऊ द्या मार्कांची. कोणालाच विचारू नका का किती मेरिट लागेल, काय मेरिट लागेल. काय होतं ना, आपण एखाद्याला विचारणार, तो म्हणतो बाबा 130 लागेल, दुसरा म्हणतो 131 लागेल, मग एखादा नवीनच येतो तो म्हणतो 135 लागेल. यामध्ये आपल्याला टेन्शन येतंय की खरंच किती लागेल. सगळ्या जी मार्क लिस्ट असणार आहे, म्हणजे तुम्ही एखाद्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला, उदाहरणार्थ बीड जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला बरं ना, बीडला होते तुम्ही, तर बीडचा पेपर आहे, हा पेपर सोपा होता. आता इथलं सगळ्यांचे मार्क येऊ द्या. मार्क आल्याच्या नंतर तुमची कास्ट बरोबर आणि त्या समोरचे जे जे तुमच्या पुढे असणारे किंवा मागे असणारे सगळ्यांची टोटल बघायची किती आहे, त्यानुसार स्वतःला समजून जातं. माझं तर एक प्रामाणिक मत आहे, ही मेरिट काढत बसण्यापेक्षा फायनल मेरिट बघा, जे होईल ते होईल. उगाच जास्त स्वतःवर बर्डन घेऊ नका. मी खास व्हिडिओ त्यासाठीच बनवलाय. मला खूप विद्यार्थ्यांचे मेसेज येत आहे की ते टेन्शन मध्ये. आपण जेवढं होतं ना ते सगळं दिलेलं आहे आपल्याला. आता फक्त टार्गेट काय माहिती का, फोकस करायचं आपल्याला इथं. आणि भरपूर चान्स आहे तुमच्याकडं. हे बघा, कारागृह पण आहे. गेल्या वर्षी जे विद्यार्थी पोलीस शिपाई नाही झाले ते विद्यार्थी कुठं झाले, त्यांनी हार नाही मानली. मला हे सांगायचंय, असे विद्यार्थी कारागृहाला झाले. मग आपला कारागृहाचा फॉर्म आहे ना आपण बरोबर ना. आताशी फक्त पोलीस शिपायाचा पेपर झालाय, कारागृह झाला का नाही ना. तुमच्याकडे मुलांकडे SRPF आहे. गेल्या वर्षी SRPF ला पण खूप मुलांचं काम झालं, मान्य आहे मला. हे पण मान्य आहे की यांच्या जागा काय ना गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये थोड्या कमी आहे, पण कोणी ना कोणी तर होणार आहे की नाही. मग तुम्ही का नाही होऊ शकत. आपण ह्या पोलीस कॉन्स्टेबल ह्या पदासाठी आपण एवढा जीव काढला, एवढी मेहनत केली, मग इथं पण तेवढीच मेहनत करायची. थोडंसंच बाकी आहे, थोडंसंच बाकी, जास्त काही नाही. तुम्ही ग्राउंड पण देऊन आलेले आहेत आणि कोणी जर ग्राउंड बुडवलं असेल तर शेवटच्या दिवशी चान्स असेल तर द्या, ते ग्राउंड सोडू नका. तुम्हाला एक्साईजची ऍड आहे, भरपूर येत आहे, पण मी त्या जर तरच तर बोलत पण नाहीये की पुढे वनरक्षक येणार आहे आणि एक्साईज येणार आहे, सरळ सेवा येणार आहे, चालू ठेवा, असं तर काहीच बोलत नाही. मी जे प्रॅक्टिकली आहे ना तेच सांगतोय तुम्हाला की हे 2 पद आहे आपल्याकडे, आणखीन इथं आपलं काम होणार आहे. चालकला जरा मेरिट जास्त लागणार आहे. ग्राउंडचे मेरिट मी बघितले, 50 पैकी 50 आणि 47 असे मेरिट लागते. त्याच्यामुळे मी याच्याबद्दल तर काही बोलत पण नाहीये बरोबर ना. ठीक आहे ना, कारण तिथं जे प्रॅक्टिकली राहणं गरजेचं आहे. तिथं जास्त आपल्याला माहिती आहे, इथं 50 वालाच मुलगा बसणार आहे, मग इथं आपले चान्स नाहीये 44 वाला. मग कशाला उगाच तिथं आशा लावून बसायचं. पुढे जे आहे ना टार्गेट, त्याच्यावर काम करा. ओके, मग आता कोणाला विचारू नका, काहीच नाही. फक्त एक करा की आपल्या जे 15 तारखेला पेपर झाला होता ना 15/3ला, तर ह्या पेपरमध्ये आपल्याकडनं काय काय चुका झाल्या, काय काय चुका झाल्या या गोष्टीवर थोडंसं ना आत्मचिंतन करा, अनालिसिस करा आणि त्या चुका कारागृहाला SRPF ला होऊन देऊ नका. कारण तुम्हाला संधी चांगली आहे, त्या संधीचं सोनं करा. 100% पेपरला मार्क येणार चांगले, याच्यावर लक्ष द्या. ठीक आहे, काही अडचण असेल मला कमेंट करा, मी तुम्हाला 100% रिप्लाय देणार आहे बरोबर. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आपण नवीन व्हिडिओ घेऊया जे मुंबईसाठी आहे, त्यांच्यासाठी. आपण जे मागे सिरीज सुरू होती आपली कारागृहाला, जे विद्यार्थी आहे ना, ती GK ची सिरीज होती, मराठीची असू द्या, ती पण सिरीज घेऊया. आता आपल्या 1000 मराठीचे प्रश्न त्याच्यातले भरपूर आले, पण ते मला काही भाव करायला आवडत नाही की मी हे आलं ते आलं. ते तुम्हाला पण माहिती, ज्या विद्यार्थ्यांनी PDF झेरॉक्स मारल्या त्याच्यामधले खूप सारे प्रश्न दिसले तुम्हाला.
ठीक आहे, त्यानुसार आपण सिरीज सुरू ठेवू. फक्त तुम्ही हार नका मानू, काही झालं तरी चालेल, तुमच्या आयुष्यात खूप चांगलं काहीतरी होणार आहे. म्हणून कदाचित इथं थोडासा 19-20 स्कोर आला असेल आणि कदाचित तुम्ही पोलीस झालेले पण आहे, बरोबर ना. मेरिट लागायची वाट बघा, जस्ट वेट अँड वॉच करा फक्त. ठीक आहे, आजचं लेक्चर एवढंच होतं, त्यासाठी आपण थांबूया. लवकरच आपण नवीन लेक्चर म्हणजे आता GK सिरीज आणि मराठी सिरीज मध्ये भेटूया. धन्यवाद.